खरं तर मनोज जरांगे पाटील हे एक मराठा नेता म्हणून 5-6 महिन्यात एक चेहरा नवीन उदयास आला आणि सर्व मराठा समाजांनी त्याला साथ दिली आणि आज हजारो लाखोंचे मोर्चे झाले। यापूर्वी देखील 2015-16 मध्ये 56 मराठा मोर्चा निघाले होते आणि अतिशय शांतता आहे। पण यावेळी जे आक्रमकपणा तो म्हणजे काही वेळा त्याचा अतिरेक झाला, आमदारांच्या गाड्या फोडणं, घरं जाळणं, खूप अत्यंत वाईट प्रकार महाराष्ट्रात झाले। परंतु तरी सरकारने संयमाची भूमिका घेतली आणि त्यांच्या एक एक मागण्या सरकार पूर्ण करत गेलं, ज्या रास्त होत्या त्या अर्थातच। त्यानंतर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेशन देखील झालं, त्यामध्ये 10% आरक्षण हे पारित करण्यात आलं आणि यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की प्रत्येक टप्प्याला सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलं आणि तरी सुद्धा विरोधक सभागृहाच्या बाहेर एक भाषा बोलतात, सभागृहाच्या आत वेगळी भाषा बोलतात, हे अत्यंत चुकीचं आहे। काल तर मनोज जरांगे यांनी कहर केला, माननीय मुख्यमंत्री यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्वजण अशा प्रकारचा निषेध करतो। कारण हे उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला, जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि मराठा समाजाला सगळ्यात जास्ती कोणी न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल तर तो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे। आणि खरं तर यामध्ये मराठ्यांची एक प्रकारे बदनामी देखील होते। मग सगळ्या मराठा समाजाचं असं मत आहे का की मनोज जरांगे पाटील आता हे स्वतःचं मत तयार करतायत, त्यामुळे हे अजिबात महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही।